नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. विकी भाऊ माने यांच्या प्रयत्नातून केशवनगर परिसरात विकास कामांना गती मिळाली असून त्यांच्या रूपाने येथील जनतेला चांगला लोकप्रतिनिधी मिळाला असल्याचे मत शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केशवनगर येथे बोलताना व्यक्त केले. शासन नियुक्त नगरसेवक आणि शिवसेना पुणे शहर उपप्रमुख विकी भाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त केशवनगरमध्ये मोफत आधार कार्ड शिबिर, आरोग्य व नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि भव्य अभिष्टचिंतन सोहळा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी नाना भानगिरे हे बोलत होते. या प्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख अमर घुले, शिवसेना महिला आघाडी विधानसभा अध्यक्षा निशिगंधा थोरात, वैद्यकीय आघाडी विधानसभा अध्यक्षा राजश्री माने, जिल्हा उपसंघटक दीपक कुलाळ, विभाग प्रमुख अक्षय तारू, माजी पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे, माजी सरपंच संदीप लोणकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रेश्माताई भोसले, अशोक भंडारी, शिवसेना नेते दिलीप व्यवहारे, शक्ती प्रधान कालिदास आप्पा गायकवाड, आकाश पट्टेकर, लखन गायकवाड, सुनील बापू कुंजीर, अनंत अहिवळे, अधिकारी नितीन कांबळे, संतोष गायकवाड, अमित कांबळे, गौरव मोरे, पत्रकार किशोर समिंदर, शिवसेना महिला नेत्या प्रज्ञा आबनावे, निर्मला बम्मा, अनिता कारागीर, दाहिंजे सर, संदीप बांदल, सूरज दंदी, संतोष शिंदे, अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, बुद्ध विहाराचे सर्व सदस्य, सर्वपक्षीय मित्रमंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक, ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकी भाऊ माने यांचे पुष्पगुच्छ, शालेय साहित्य देऊन अभिष्टचिंतन केले. नागरिक कार्यकर्त्यांनी शुभेच्छांपोटी दिलेले शालेय साहित्य परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना सुपूर्द करणार असून या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी जोमाने काम करणार असल्याचे यावेळी विकी भाऊ माने यांनी सांगत सर्वांचे आभार मानले. पाहूया या अभिष्टचिंतन सोहळ्याचा हा वृत्तांत. गेल्या 2 वर्षामध्ये सातत्याने मांजरा केशवनगर परिसरामध्ये जे मूलभूत सुविधापासून वंचित हा भाग होता, त्यामध्ये अनेक कामं या भागामध्ये त्यांनी केलेले, मग रस्ते असन, ड्रेनेज लाईन असन, पावसाळी लाईन असन, अंतर्गत रस्ते असतील आणि छोट्या छोट्या ज्या गोष्टी या ठिकाणी आमचे इथले केशवनगर मांजरेचे जे सहकार्य आहे, त्यातल्या जे लोकांना जे भेदवणारे जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांनी केलेला आहे. भविष्यामध्ये त्यांना या भागामधून चांगले लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळण्याचं काम भविष्यात नक्कीच मिळेल, अशा प्रकारच्या शुभेच्छा सर्वांच्या वतीने त्यांना देतो. अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपत आज या ठिकाणी पवित्र अशा बुद्धविहारामध्ये एक अतिशय चांगले कार्यक्रम, समाजोपयोगी कार्यक्रम, त्याच्यामध्ये आज रक्तदान शिबिर असेल, नेत्र तपासणी असेल, त्याचप्रमाणे पूर्ण बॉडी हेल्थ चेकअपचा असा हा जे उपक्रम त्यांनी आज या ठिकाणी वाढदिवसानिमित्त ठेवला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. अशाच प्रकारचं सामाजिक काम भविष्यामध्ये त्यांच्या हातून चांगल्या प्रकारे घडावं आणि या परिसराचा त्यांच्या या पदांच्या माध्यमातून चांगला विकास व्हावा ही मी परमेश्वर चरणी आणि भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो. कुठंतरी कमी जागेत अशी बघायला मिळते आणि खरंच मी विकीला भाग्यवान समजतो की त्याला असं कुटुंब भेटलं. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. गेल्या वेळेसही त्यांनी वाढदिवसानिमित्त आपल्या गोरगरिबांना वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये अनेक लोकांनी त्यांना वह्यांच्या स्वरूपात शुभेच्छा भेट देत वाढदिवस साजरा केला आणि त्या वह्या त्यांनी इतर गरीब मुलांना वाटप केल्या. त्याच पद्धतीने आज वेगवेगळे शिबिरं म्हणजे नेत्र तपासणी शिबिर असेल, चष्मे वाटप असेल, मोतीबिंदू तपासणी आणि ऑपरेशन या दोन्ही गोष्टींची तपासणी, शुगर तपासणी या वेगवेगळ्या आज तपासण्या त्यांच्या माध्यमातून घेण्यात आल्या आणि त्यांचं कार्य असंच पुढे चालत राहू. दादांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सांगितले होते की केक वगैरे काही आणू नका, बुके वगैरे, त्यापेक्षा जर तुम्ही वही पुस्तक पेन वगैरे आणलं तर त्यानिमित्ताने आपल्या जे गरजू शालेय विद्यार्थी आहेत त्यांना मदत होईल. तो एक चांगला उपक्रम आज दादांनी राबवला, त्यानिमित्त त्यांचे खूप खूप धन्यवाद. माध्यमातून त्यांनी अनेक विकासाची कामं केशवनगरमध्ये केलेले आहेत. त्याचप्रमाणे जे गरजू आहेत, मला वाटतं जास्त करून जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते अतिशय संवेदनशील आहेत. मला वाटतं
त्यांच्या एका वाढदिवसाला तर त्यांनी 10,000 वह्यांचं वाटप या माध्यमातून त्यांनी केलेलं होतं आणि असा उपक्रम त्यांचा नेहमी चालू आहे. जनसेवकांनी हे माणसाच्या हितासाठी कार्य करायचं आहे आणि तेच हिताचं कार्य त्यांनी गेली सकाळपासून ते आता संध्याकाळपर्यंत त्याच्यामध्ये आरोग्य शिबिराची आरोग्य तपासणी असेल, नेत्र तपासणी असेल, ब्लड डोनेट असेल, या प्रकारचे जे मानव हिताच्या उपयोगाचे जे कार्यक्रम आहेत ते सगळे त्यांनी राबवले आणि त्यांच्या जीवनाचं जे काय सार आहे किंवा त्यांचं जे काही जीवन आहे अतिशय सुंदररित्या त्यांनी इथं मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना धम्मराज अशोक विचार व विकास मंच आणि आमचं वानखडे परिवार आणि धम्मराज बुद्धविहार सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज माझ्या अभिष्ट चिंतनानिमित्त शिवसेना असेल किंवा माझा मित्रपरिवार असेल, यशई सेवा सोशल फाउंडेशन असेल, यांच्यामार्फत काही विविध उपक्रम ठेवले होते, काही विविध शिबिर ठेवले होते. त्यामध्ये आवर्जून आपण मोफत मोतीबिंदू ऑपरेशन मोफत ठेवलं होतं, परत रक्तदान शिबिर ठेवलं होतं. त्यानंतरनं आज प्रमोद नाना भानगिरे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याबरोबर एक असं आव्हान केलं होतं की बुके किंवा पुष्पगुच्छ असं काही वगैरे आणू नका, या बदल्यात शालेय साहित्य आणा. कारण ते एखाद्या गुणवंत किंवा गरजू विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचवण्याचे काम आम्ही गेले काही वर्ष करत असतो. हेच आम्ही ह्याही वर्षी ही परंपरा चालू ठेवली आणि आज सकाळपासून मला वाटतं 8 ते 9 वाजल्यापासून आज जे उपक्रम चालू झाले होते त्याला प्रचंड नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केशवनगर असेल, मांजरे असेल, मुंडवा असेल, हडपसर विधान मतदारसंघ असेल, आमच्या पूर्ण शिवसेना पदाधिकारी असतील, यांनी सर्वांनी मला सकाळपासून खूप मदत केली व हा उपक्रम आज पूर्णपणे मला सक्सेस झाला असं मी म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळं मी आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, माझे मार्गदर्शक प्रमोद नाना भानगिरे, तसेच माझे सहकारी मित्र अमर गुले असतील, निशिगंधा थोरात असतील, तसेच माझा पूर्ण परिवार असेल, यांनी मला आज खूप मदत केलेली आहे, खूप छान मला साथ दिलेली आहे आणि हा उपक्रम आज खूप छानपणे पार पडला. सर्वांचे मनापासून मी पुन्हा आभार मानतो आणि याही पुढे मला असाच प्रतिसाद द्यावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.